पुढची बातमी। आखाती देशांमध्ये सध्या इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम जाणवतोय। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता महिना होईल। इराण सोबतचा करार लवकरात लवकर पूर्ण होईल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातोय। मात्र ट्रम्प यांच्याकडून दावे केले जात असतानाच इराणने प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये अमेरिकेला जोरदार दणका दिलाय। इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या अतिमहत्त्वाच्या ॲसेटवर हल्ला केल्याचा दावा IRGCने केलाय। मात्र अमेरिकेने दावा फेटाळलाय। काय घडलं नेमकं पाहूया। आखाती देशात युद्ध आणखी पेटणार। अमेरिकेला इराण जवळ जाणं भोवलं। अब्राहम लिंकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला। हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवण्याचा प्रयत्न इराणने केला। इराणने प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये अमेरिकेला जोरदार दणका दिलाय। इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू नौकेवर हल्ला करण्यात आल्याचा दावा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला। आम्ही केलेल्या हल्ल्यात ही युद्धनौका निकामी झाली असून तिला आखाती देशांच्या समुद्रामधून माघार घ्यावी लागल्याचं इराणचं म्हणणं आहे। मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळलाय। इराणचा दावा अमेरिकेने खोडून काढलाय। इराणने आमच्या विमानवाहू युद्धनौकेवर USS अब्राहम लिंकनवर 100 क्षेपणास्त्र डागली। जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये या युद्धनौकेचा समावेश होतो। एकूण 101 क्षेपणास्त्र डागण्यात आली होती आणि त्यातील प्रत्येक क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आलं। ट्रम्प यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं, पण इराणची प्रतिक्रिया काय होती? इराणच्या IRGCने असा दावा केलाय की त्यांच्या क्रूज क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोननं विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य केलं, ज्यामुळे तिला आपली जागा बदलून माघार घेण्यास भाग पाडलं। इराणचा असा दावा आहे की अब्राहम लिंकन ही युद्धनौका आता त्यांच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आली आहे। खार्ग बेटाच्या संरक्षणासाठी ती बुडवण्यास इराण मागे पुढे पाहणार नाही। जगानं हे पाहावं। इथं आखाताच्या जलक्षेत्रात अमेरिकेचा अहंकार आता बुडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। आम्हाला हे निसंदिग्धपणे स्पष्ट करायचं आहे की USS अब्राहम लिंकन ही आमच्यासाठी काही अभेद्य तटबंदी नाही, तर केवळ पोलादाचा एक प्रचंड मोठा तुकडा आहे, जो आता आमच्या क्षेपणास्त्रांच्या थेट निशाण्यावर आहे। आमच्या हवाई संरक्षण दलांनी हे सिद्ध केलंय की त्यांची तथाकथित अदृश्य आणि प्रगत विमानं आमच्या रडार यंत्रणांपासून सुटू शकत नाही। जर वॉशिंग्टननं एक जरी चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही या युद्धनौकेला इतिहासाच्या पानांमध्ये गाडून टाकू। अमेरिकेच्या सुरक्षेची ही अभेद्य भिंत नाही, तर त्यांच्या सैनिकांसाठीच एक तरंगती शवपेटी बनतीये। प्रश्न मात्र कायम आहे। USS अब्राहम लिंकन हे जहाज खरोखरच इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आलंय का? हे समजून घेण्यासाठी USS अब्राहम लिंकन सध्या कुठे आहे हे माहिती करूया। विमानवाहू नौकांचा लढाऊ गट सध्या ओमानचा आखात आणि अरबी समुद्र दरम्यानच्या प्रदेशात कार्यरत आहे। इराणच्या किनारपट्टीपासून साधारणपणे 250 ते 340 किलोमीटर अंतरावर, विशेषतः चाबहार आणि बंदर अब्बास या बंदरांच्या जवळ USS अब्राहम लिंकन स्थित आहे। इराणची क्षेपणास्त्र या जहाजाला लक्ष्य करू शकतात। इराणी क्षेपणास्त्र खलीज फार्स आणि कादीर मारा करण्याची क्षमता 300 ते 2000 किलोमीटरपर्यंत आहे। USS अब्राहम लिंकन हे जहाज इराणच्या किल झोनमध्ये आलंय। तरीही अमेरिकेचं असं म्हणणं आहे की बिकट परिस्थिती अमेरिकेसाठी नसून उलट इराणसाठीच आहे, कारण वाढत्या परिणामांना सामोरं जावं लागतंय ते इराणलाच। याचं कारण असं की इराणचा हेतू मुळीच सदिच्छेचे नाही, तर त्यांना मध्यपूर्वेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे। तुम्हाला माहितीच आहे, आमच्यावर हल्ला करण्यात आला होता। इराणनं आमच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि VIP दर्जाच्या मालमत्तेवर 100 क्षेपणास्त्र डागली। काही विशिष्ट कारणांमुळे ती मालमत्ता नक्की काय होती हे मी तुम्हाला सांगणार नाही। 100 क्षेपणास्त्र ताशी 2000 मैल वेगानं प्रवास करत होती। अत्यंत महत्त्वाच्या वस्तूच्या दिशेनं वेगानं झेपावत होती। एक प्रचंड सामर्थ्य असलेली आणि मोक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मालमत्ता होती। तरीही त्या दिशेनं येणाऱ्या त्या 100 क्षेपणास्त्रांपैकी प्रत्येक क्षेपणास्त्र, सर्वच्या सर्व क्षेपणास्त्र तात्काळ हवेतच नष्ट करण्यात आली, हवेतच उद्ध्वस्त झाली आणि समुद्रात कोसळली। कल्पना करा, आमच्यापर्यंत एकही क्षेपणास्त्र पोहोचलं नाही। ही पॅट्रियट प्रणालीचीच किमया होती। ती खरोखरच अप्रतिम आहे। आमच्याकडे जगातील सर्वोत्तम लष्करी उपकरणं आहेत, जगातील सर्वोत्तम, सर्वात शक्तिशाली, सर्वात घातक लष्करी दल आहे। ट्रम्प यांच्या धमक्यांमागे हे वास्तव आहे की इराण युद्धासाठी सज्ज झालाय। या संघर्षाच्या संदर्भात सध्या क्षेपणास्त्र विरुद्ध विमानवाहू नौकांचा समूह अशी गतिमान परिस्थिती निर्माण झाली आहे।
तरीही प्रश्न तोच उरतो. 100 क्षेपणास्त्र जेव्हा एकाच वेळी चाल करून येतात तेव्हा एखादी एकच प्रणाली त्या सर्वांना रोखू शकते का? याचं उत्तर नाही. कोणतीही एकच प्रणाली एकाच वेळी येणारी 100 क्षेपणास्त्र रोखू शकत नाही. यासाठी बहुस्तरीय संरक्षण प्रणालीची आवश्यकता असते. अर्ली वॉर्निंग सिस्टम्स, विशेषतः उपग्रह आणि रडार क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती 1000 किलोमीटर इतक्या दूरवरून मिळवतात. सर्वप्रथम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना पॅट्रियट संरक्षण प्रणालीद्वारे लक्ष्य केलं जातं. त्यातूनही जी क्षेपणास्त्र वाचून पुढे येतात त्याला फॅलक्स गॅटलिंग गनद्वारे नष्ट करण्यात येतं. ही गन प्रति सेकंद 75 गोळ्या झाडते. पॅट्रियट प्रणालीचं प्रगत रडार एकाच वेळी 100हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेण्यास मात्र सक्षम आहे. इराण आमच्याकडे करारासाठी याचना करतोय. आम्ही त्यांच्याकडे नाही, ते करारासाठी विनवण्या करतायत. ज्या कोण्या व्यक्तीनं तिथली परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आहे त्याला हे नक्कीच समजेल की त्यांना करार का हवाय. तरीही ते असा दावा करतात की ते आमच्याशी चर्चा करत नाहीत. ते मूर्ख नाहीत, ते धूर्त आहेत. ते वाटाघाटी करण्यात अत्यंत चलाख आहेत. ते करारासाठी याचना करतायत. मला माहीत नाही की हा करार अंतिमतः शक्य होईल की नाही. त्यांनी 4 आठवड्यांपूर्वीच किंवा अगदी 2 वर्षापूर्वीच हा करार करायला हवा होता. दुसरीकडे इराणला आपल्या कादिर क्षेपणास्त्राचा मोठा अभिमान वाटतो. या क्षेपणास्त्राची सर्वात मोठी ताकद ही आहे की ते समुद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 3 ते 5 मीटर इतक्या कमी उंचीवर उड्डाण करतं, ज्यामुळे जहाजाच्या रडारला त्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो. कादिर क्षेपणास्त्र ट्रकवरून असो किंवा लहान जहाजांवरून कुठूनही डागता येतं. लॉन्चर प्लॅटफॉर्म नष्ट करणं त्यामुळेच अत्यंत कठीण जातं. कादिरची मारक क्षमता सुमारे 300 किलोमीटर आहे. अमेरिकेच्या पॅट्रियट रडार प्रणालीकडून डिजिटल बीम तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जातो. इराणची जॅमिंग क्षमता प्रभावीपणे निष्प्रभ ठरते. एका पॅट्रियट बॅटरीमध्ये अनेक प्रक्षेपक समाविष्ट असतात. वॉशिंग्टनमधील सत्ताधाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ओमानचा आखात हे आता त्यांच्या करमणुकीचं क्रीडांगण राहिलेलं नाही. आम्ही केवळ त्यांचा मागोवाच घेतला नाही तर त्यांना आमच्या सीमांपासून दूर पळवून लावलंय. याद्वारे आम्ही हा स्पष्ट संदेश दिलाय की या प्रदेशातील आकाश आता त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. अमेरिकन कमांडर्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की समुद्राच्या लाटा आता आमच्या बाजूनं वळल्या आहेत आणि आमचं धोरणात्मक युद्धतंत्रासमोर त्यांची तंत्रज्ञानाची शक्ती निष्प्रभ ठरेल. आमचं बोट आता ट्रिगरवर आहे. प्रश्न हा देखील उरतोच की हा अमेरिकन तंत्रज्ञानाचा विजय मानायचा की मग इराणच्या क्षेपणास्त्रांनी केवळ अमेरिकेच्या संरक्षण प्रणालींच्या क्षमतांची चाचपणी करण्यासाठी केलेला एक डमी हल्ला होता. परिणाम काहीही असो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे. यावेळी समुद्राला आगीच्या ज्वाळांनी वेढून टाकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. स्फोटक हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल होणारे हल्ले यामुळेच समुद्राचं पाणी आत्ताच खवळू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.